मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो चोराडेच्या मैदानामध्ये आणि सर्व सुट्टी मेकर आपल्याला भेटलेले आहेत. काही बैलगाडी मालक पण आहेत. परवा एक प्रकार घडला, आपल्याला सर्वांना माहितच असेल. तो व्हिडिओ सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल होते. गोष्टी घडल्या, पण काही व्हिडिओ मध्ये म्हणजे काही गोष्टी पसरवल्या जातात. तर नेमकं काय घडलं ते जाणून घेणार आहोत गुंडाभाऊ यांच्याकडून. नमस्कार. काय माहिती मैदानामध्ये काय घडलं परवा, नेमकं काय टाकलेलं तुम्ही, कसं काय काय व्हिडिओ काय झालं नव्हतं, सेमीला गाड्या वळलेल्या, तुषारबाया बैल सोडत होता, मी तोंडावर थांबलेलो, मी पान खाल्लेलं, पानाचा कागद होता तो, आणि नेमका टाकायचा तासात होता, पण तो वाऱ्याने पण पलीकडे गेला नाही का. त्यामुळे तेवढाच गैरसमज झाला. लोकांना वाटलं की बाबा काहीतरी ह्यांनी टाकलंय, बाकी काहीच नाही विषय. नेमकं गाड्या सुटतानाच नाही 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 ते एडिटरनी काय केलंय, तो एडिटरच लय फास्ट आहे. कोणजेनी केलं त्याने, एडिटरनी काय केलंय, कट करून परत तिथं सोडले. म्हणजे मागे टाकायचं होतं कागद. हा, म्हणजे असं काय नाही, कागदच होता ते, काय मागे टाकला काय पुढे टाकला काय, काय तसा विषय नव्हता. तरी भरपूर म्हणजे एक ट्रोल केलं जातंय, त्याविषयी काय सांगाल? कारण मनीदानी काय नव्हतं त्यावेळेस, आपल्या मनात काहीच नव्हतं. त्यामुळं आपल्याला असं कुणी जरी काय बोललं तरी आपल्याला काय वाटू शकत नाही, का तर मनातच नव्हतं ना काय आपल्या. मी काल पाहिलं सोशल मीडियावरती, परत इंस्टाग्रामला अल्गोरिदम असतं इंस्टाचं, परत एकदा एखादा व्हिडिओ व्हायरल होत चालला की परत ते व्हायरल करते. तसं कालपासून व्हायला लागले, त्याविषयी काय सांगाल? कारण आणि कमेंट पण चुकीचे येतात खालच्या. कमेंट येणारच किंवा चुकीचे. आता जे इथं बघतंय त्यांना माहिती नक्की काय आहे ती, घरी बसून जे बघतात त्यांना काय माहिती आहे, तो पण विषय आहे ना. दादा आहेत आपल्या. दादा, काय म्हणजे काय घडलेलं आणि गुंडाभाऊशी काय चर्चा झाली? चर्चा आमच्या आधी झाली. काय झालं, गाड्या लागल्या आणि आपलं पान खाल्लं होतं आणि पानाचा कागद असं टाकला, ती पलीकडे गेला, आणि पलीकडे गेल्यावर सगळं झालं. तर मला थोडा डाऊट आला, त्याच्यामुळे मी आपलं पहिल्यांदा विठ्ठलनानांची गाडी होती तिथं, आबांचा पाखरे आणि तेजा. तर मी आपलं विठ्ठलनानाला फायनल झाल्यावर म्हणलं आपलं गाडी घेऊन सांगूया की बाबा असा असा विषय झालाय. आणि त्यात विषय कशी माझी लय वाढण्याजोगा कशामुळे झाला की ही आमची गाडी थोडी सरली आणि गाडीला गाडी धडकली, त्याच्यामुळे दोन्ही गाड्यांचं थोडंसं हे झाल्यामुळे की लोकांना थोडंसं गैरसमज झाला. आणि तर मी जाऊन वर विठ्ठलनानांना सांगितलं की असा असा विषय झालाय बाबा. की म्हणले, ते नाना म्हणले काय नाही विषय त्याचा, चला ठीक आहे, झालं गेलं, जाऊ द्या म्हणले. परत मी आपले आबांची मुलं आहेत त्यांना चर्चा करून मी आपलं फोन करून त्यांना सांगितलं की असं असं झालं, नाही तर मला स्क्रीनशॉट आले बाबा, पण म्हणलं कोणी बघणाऱ्यांनी काहीतरी सांगतील तुम्हाला, तसा काही विषय नाही. आणि जरी टाकणारा माणूस तसा काय असता तरी तो तिथंच थांबलाय ना, तो काय तिथनं गेलाय का? नाही ना. असं टाकणारा माणूस तिथं थांबतो, नाहीच थांबू शकत ना, लगेच निघून जाणार. तसला काय प्रकार झालाच नाही. म्हणजे कुठला जादू नाही नाही, तसला काहीच विषय नाही. आणि आम्ही रोज बैल सोडतो, सगळ्यांची बैल सोडतो, असं काय म्हणजे आमची वैयक्तिक बैल सोडत नाही. हाक मारली की त्याची बैल सोडतो, असं काय कुणाला नाही म्हणत नाही, काय नाही. म्हणजे तसं मनामध्ये काहीच नाही, कोणाचं वाईट करावं काय नाही, काय मिळणार करून, काय करायचं आपलं वाटणारच परत. नेमकं त्या दिवशी काय घडलं? कारण व्हिडिओ पाहिला, गाड्या एकमेकावर गेल्या, गाड्यानं काय झालं, थोडीशी गाडी इकडे तिकडे सरली खाली सुट्टीला, ती गाडी त्या गाडीला जाऊन धडकली. धडकल्यावर ती लोकांना वाटलं की यायला काहीतरी विषय होताच, पण तसला काही विषय नाहीच. गुंडाभाऊ परत असं कागद वगैरे काही टाकणार नाही? तसं नाही काय होणार, चुकून गोष्टी होत्या त्यामुळे नाही परत. आम्ही खाली होतो, आम्हाला माहिती आहे त्यानं काय टाकलेलं काय नाही, ते आम्हाला दिसतंय सगळ्यांना. पण जे मैदान आहेत ना, जे आजूबाजूच्या गाड्यावाले आहेत म्हणा, झेंडावाले, बाकी सगळे आहेत, त्यांना माहिती आहे ही कोण आहे माहिती, मोकारी सोशल मीडियावाले आहेत, ही अशी व्हायरल करणारी. त्यांना आपलं एखादी गोष्ट गावली त्यांना माहिती आहे, व्हिडिओ टाकला की व्हायरल होणार आहे आणि ट्रेंडिंगला जाणार आणि चर्चा मोकार होणार. याचं कारण काय नसताना मोकार चर्चा झालेली आहे. या व्हिडिओत कायच साध्य नाही. तुम्हाला पण माहिती आहे असं करण्याला काय होतं का? असं जर होत असते तर मग गाड्यांनी एक एक नंबर केला असतं की मग असे. तरी आता सध्या हा विषय संपूर्णरित्या मिटलेला आहे का? मिटलेला आहे विषय. या विषयात कायच कारणच काय नाही. हे आपल्या एक कागद टाकला तासात हवेनं पलीकडे गेला, एवढंच कारण, बाकी त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि चर्चा विनाकारण झाली या व्हिडिओ. कारण तुम्ही सुट्टी मेकर आहात, गुंडाभाऊचे खास मित्र आहात तुम्ही, कारण रोज साथीदार उठ्या सकाळ संध्याकाळी आम्ही एकामेकाची असते. चर्चा काय ऐकायला भेटले कानावर? चर्चा तर काय निंबून फिंबू असं काय नसतं. कसं असतं, नीतिमत्ता साफ असली का नाही सगळं चांगलं होतं. तर नीतिमत्ता जर खराब असली तर मग ती काय नाही. महत्वाचं म्हणजे जेवढी बैल मालक होते त्यांना माहिती आहे, आम्ही म्हणजे तिथंच विषय सगळ्यांनी सोडून दिलेला. आम्ही माणसं कशी
सगळे सुट्टी मेकर जे आहेत ते कशी आणि असं करून त्यामुळे त्याला काय करायला प्रत्येक वाटतं? मालक म्हणत होता की हा मुलगा असा करूच शकत नाही. अहो, बाकीच्यांचं जाऊ द्या, इकडे जी गाडी घेतली तिथंच विषय संपला. आणि मग ज्या मालकाची गाडीचं काय झालं वाटतं त्यांचीच गाडी घेतली ती सगळी आपण अशा माहिती गोष्टी आहे काय? करणारा माणूस समोर कॅमेरा समोर करेल काय कॉमन गोष्ट कॅमेरा तोंडासमोर आहे आणि इथं कागद टाकलाय आणि कॅमेरा फोटो करून करेल का बाबा थांबली बांधतो कॅमेरा फोटो टाकतो असं आहे का? आणि त्या सदर गोष्टी समोरच कॅमेरा होता आणि एक नंबरचा असावा आहे समोर कॅमेरा आहे. जर गोष्ट करायची असेल तर कॅमेरा समोर कोण करेल का? साईडला कोणतरी काहीतरी करेल असं काय नसतं. किरकोळ गोष्ट त्याबद्दल कोण असं म्हणजे जाणून घेतलं पाहिजे नक्की हे काय विषय होता त्याबद्दल काय अफवा पसराव्यात नाही पसराव्यात समोर बघितल्याशिवाय काय करू नये कोणी आणि विनाकारण कोणी चांगल्या माणसाचं नाव खराब करू नये. या माणसाचा कोण नाद करू शकत नाही. हे माणूस लय म्हणजे रॉयल आहे. हे मनात कधीच कोणाबद्दल कधीच वाईट नाही. तुषार वाचलेली असतील कधीच कोणाबद्दल वाईट नाही. त्यामुळे एखाद्याची गोष्ट बघितल्याशिवाय कोणीच त्याबद्दल हे करू नये. तुषार दादा जे कोण व्हिडिओ व्हायरल करतायत सोशल मीडियावर किंवा काही कमेंट करतात वाईट त्यांना काय सांगता? आता एकच सांगणं आहे की तो वस्तुस्थिती तुम्ही पहिली जाणून घ्या तिथं काय झाला विषय बघा. मग मोकार घरी बसून काही करून ही नाही. ह्यात आता बैल मालक कुठला बैल मालक घ्या तुम्ही की आमची सगळी म्हणजे जी आमची टीम आहे सगळी यातल्या कुठल्या माणसाला विचारायचं हे पोरगा पुढं आणायचा म्हणजे आमच्यातला कुठला मुलगा घ्या की बाबा हे करू शकतो का ते करू शकतो का काय करून मिळणार आहे काय त्यात करण्याजोगी त्यात काय गोष्ट आहे की बाबा असं केल्याने असं होतंय असं होऊच शकत नाही ना. फक्त सोशल मीडियावरांना एकच सांगणं आहे आमचं की असले व्हिडिओ व्हायरल करू नका सत्य परिस्थिती आणि बघा तुम्ही तुम्ही. पहिल्यांदा चांगल्या काय माणसाचं झालं नाव खराब ते होतं या घ्या. गोष्टीत. आणि जी उगं मोकार घेणं देणं काही माणसांची नाव खराब करण्याचं काही हे करू नका तुम्ही. निखिल नानांशी बोलणं त्या दिवशी झालं होतं. तुषारचं बोलणं झालं नानांशी तर मग त्यांनी काय तो तिथं विषय लगेच सॉल्व्ह केला. नानांना माहित होतं की काय विषय आहे नक्की काय त्यामुळे काय त्यांचं मिटलं तिथं लगेच. त्यांना माहित आहे नानांना विश्वास आहे गुंडावर कारण नानांची बैल तुषार गुंडा ही सोडते ती काय आहे मग तिसनी माहित आहे काय त्यांच्या मनात काहीच नाही. त्यामुळं असं काय करणार नाही नाही त्यांच्या मनात तेच नानांनी माहित आहे ना कॅमेरा पुढं कोण करेल? कॅमेरा पुढे कोणच करू शकत नाही. पोस्ट पण पडल्या आणि काही अशा पण पोस्ट पाहिल्या कायम एकनिष्ठ गुंडा भाऊ सोबत आहे या पण पोस्ट मी पाहिल्या म्हणजे तेवढे विश्वासू पण मेंबर आहेत तुमचे म्हणावं लागेल. आपण तसं राहिलोय ह्याच्या आधी आणि म्हणजे माणसांसाठी हाय आपण म्हणून माणसांनी त्याचं आपल्यासाठी तसं दिलं. त्यांना माहिती आहे आपण असलं काय करू शकत नाही. बाकी काहीच विषय नाही. मित्रांनो माणूस आहे माणूस म्हटल्यावर जरा चूक घडते ते मनीदानी काय नसते पण काय थोड्याफार चुका होतात पण चूक ऍक्सेप्ट करणं ते महत्वाचं असते आणि चूक कबूल करणं त्याला मोठं मन लागतं म्हणावं लागेल. आणि गुंडाभाऊंनी ते काय असेल ते सांगितलेलं आहे. त्यांच्या काय मनीदानी नव्हतं काय नव्हतं पण जे कोण व्हिडिओ पसरवतं त्यांना हीच विनंती की जास्त त्या सोशल मीडियावर त्याचा प्रसार करू नका. जी वास्तुस्थिती काय घडली की या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगायचा प्रयत्न केला.